की याच्या खाली दबलेली आहेत मायक्रो फायनान्सच्या किंवा प्रायव्हेट फायनान्सच्या या कर्जाखाली। आणि असं आहे की 1 लाख रुपयाचं कर्ज जर का मी घेतलं तर तुम्ही 20 लाख रुपये वसुली करता, 25 लाख रुपये वसुली करता। अरे इथं इंग्रज पुरले पण तुम्ही पुरले नाही अशी म्हणायची वेळ आलेली। अजूनच सांगताय म्हातारं माझं बरं होतं बेटा ते इंग्रजी राजा अशी म्हणायची पाळी आली। गोरे गेले तुम्ही काळे आले आणि तुम्ही यांना काय लायसन दिले का? मायक्रो फायनान्सला कोणतं लायसन आहे? प्रायव्हेट फायनान्सला कोणतं लायसन आहे? नेत्यांच्या सहकारी बँका यांनी बुडवायच्या, कारखाने यांनी बुडवायचे आणि स्वतःच्या प्रायव्हेट पतसंस्था मात्र आमदार खासदारांच्या जोरात सुरू आहेत। सत्तेच्या दबावाखाली सामान्य माणसाला लुबाडायचं काम या प्रायव्हेट संस्था करतायत। याच्यावर लगाम लागला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या लाखो कुटुंबांचा लढा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने उभं करणार। आता मायक्रो फायनान्स आणि प्रायव्हेट फायनान्सचे जे लोन घेतले या फायनान्सवाल्यांनी बँकांनी जोर जबरदस्तीनं कमी पैशामध्ये या प्रॉपर्ट्या जप्त करण्याचा कार्यक्रम सुरू केला। याच्या विरोधामध्ये या राज्यामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभं करण्याच्या हेतूने आज नाशिकमध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली। यामध्ये प्रामुख्यानं असं आहे की उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज केंद्र सरकारने राईट ऑफ केलं। राईट ऑफ म्हणजे माफच केलं असं म्हणायला हरकत नाही। आणि अंबानी अदानीला तुम्ही वेगळा न्याय लावता, मोठमोठ्या उद्योगपतींना तुम्ही वेगळा न्याय लावता आणि आमच्या गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांची जी पोरं आहेत की शहरामध्ये येऊन छोटे मोठे उद्योगधंदे उभे करतात, यांचं कर्ज मात्र हे राईट ऑफ करत नाही। शेतकऱ्यांचंही कर्ज माफ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम आहे, सरकारच्या चुकीमुळे झालेलं आहे। त्यामुळे आमचं कर्ज राईट ऑफ करणं, माफ करणं हे सरकारचं काम आहे। मोठमोठ्या उद्योगपतींना वेगळा न्याय आणि सामान्य छोट्या मोठ्या उद्योजकांना वेगळा न्याय चालणार नाही। आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही प्रचंड वाईट आहे। मी सोयाबीन कापूस पट्ट्यातून येतो। आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा 7,500 ते 8,000 रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा 4,000 रुपये आहे। आमचं माणूस म्हणून तुम्ही जगणं मान्य करणार आहे की नाही करणार आहे, हा खऱ्या अर्थानं सरकारला आमचा सवाल आहे। महानगरपालिका जिंकायच्या, जिल्हा परिषदा जिंकायच्या, नगरपालिका जिंकायच्या, याच्यामध्ये सरकार मशगूल आहे। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे करण्यामध्ये सरकार मशगूल आहे। पण आज सामान्य माणूस भिकेला लागला आहे, ज्यांच्या घरांवर जप्ती येते, ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, त्या माणसाचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे। मध्यंतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारबरोबर ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं, प्रायव्हेट फायनान्स आणि मायक्रो फायनान्सचा मुद्दाही खूप महत्त्वाचा आहे। याच्या बाबतीमध्ये कायदा करणं गरजेचं आहे। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दामदुपटीपेक्षा वसुली करता येत नाही, पण बँका, प्रायव्हेट पतसंस्था, त्यानंतर मायक्रो फायनान्स आणि प्रायव्हेट फायनान्स हे 20-20, 25-25 पट वसुली सामान्य माणसाकडून करतात आणि या सामान्य माणसाच्या बाजूनं कुणी उभं राहायला तयार नाही। म्हणून अनेकांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे। आमच्यासोबत काम करणाऱ्या या टीमनी आतापर्यंत या पतसंस्थांवर, मायक्रो फायनान्सवर किंवा प्रायव्हेट फायनान्सच्या कंपन्यांवर दबाव आणून त्या ठिकाणी अनेक कुटुंबांची सुटका त्यातून केली। पण हा महाराष्ट्रातला सध्या जटिल प्रश्न झालेला आहे। लाखो कुटुंब या बँकांच्या कचाट्याखाली त्या ठिकाणी दबलेली आहेत। या कुटुंबांना मोकळा श्वास घेता येण्यासाठी, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी या राज्यामध्ये या बँकांच्या विरोधामध्ये, या प्रायव्हेट फायनान्सच्या विरोधामध्ये, मायक्रो फायनान्सच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी लढाई येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत। मायक्रो फायनान्सचा तर इतका तगादा आहे, मी ग्रामीण भागातून येतो, मला माहीत आहे। ग्रामीण भागामध्ये महिलांना, बचत गटाच्या महिलांना एकत्रित करायचं, त्यांना लोन द्यायचं, लोन देताना गोडगोड बोलायचं त्यांच्याशी आणि त्यांना कसा फायदा होणार आहे सांगायचं आणि वसुलीला मात्र बाउन्सर घेऊन जायचे, गुंड घेऊन जायचे, जेणेकरून त्या महिला इज्जत वाचवण्यासाठी घरी थांबत नाहीत, शेतात निघून जातात, दुसऱ्याच्या घरी लपून बसतात। ही आज महाराष्ट्रातली अवस्था आहे। महिला शक्यतो नवऱ्याला या गोष्टी सांगत नाही, ज्यांनी मायक्रो फायनान्सचं कर्ज घेतलंय त्या, किंबहुना इज्जत जाईल म्हणून, आपली बेइज्जती होऊ नये म्हणून हे कर्ज भरत राहतात आणि मायक्रो फायनान्सवाले गुंडागर्दी करून, प्रायव्हेट फायनान्सवाले गुंडागर्दी करून त्या ठिकाणी आमच्या सामान्य महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात। हे कदापि आम्ही खपून घेणार नाही। आज सरकारला आणि या फायनान्स कंपन्यांना, बँकांना आम्ही इशारा देतोय
इथून पुढं जोर जबरदस्तीनं जर कुणाची जमीन कुणाचं घर जप्त करायचा प्रयत्न केला तर तुमच्या बँकेचं किंवा फायनान्सचं एकही ऑफिस आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेणार आहोत। जिथं महात्मा गांधीच्या विचारांनी काम होत नसेल तिथं भगतसिंगाच्या विचारांना पुढे जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्या या तरुण चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। आणि इथून पुढं कोणतीही बँक शेतकऱ्याचं किंवा सामान्य माणसाचं छोट्या उद्योजकाचं जर का त्याच्या घरावर जप्ती आणत असेल तर ते कदापि खपवून घेतल्या जाणार नाही, असा निर्णय आम्ही घेतलेला आहे। याचबरोबरीनं शेती हा सुद्धा आमचा एक उद्योगच आहे। मग जर उद्योगपतींना 16 लाख कोटीचं कर्ज माफ होतं तर आमचाही शेती उद्योग हा तोट्यात आहे। आम्ही गावगाड्यातले सामान्य शेतकरी आज तोट्यात आहे। आमचंही कर्ज राईट ऑफ करा अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही या निमित्ताने करतो आहे। महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळामुळं आज शेतकऱ्यांचं पीक हातातून संपूर्णपणे गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 1 रुपया सुद्धा बँकेचं कर्ज आम्ही भरू शकत नाही। सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीत 30 जून 2026ची तारीख कर्जमाफीसाठी दिलेली आहे, परंतु याच्यामध्ये सरकार हातचलाखी करण्याचा प्रयत्न करत आहे। यामध्ये परदेशी नावाचे जे त्यांचे सचिव आहेत मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती नेमली आहे, म्हणजे त्यामध्ये निकष लावणार, जाचकाठी लावणार आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळणार नाही याच्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे। मला सांगा, आज सरकारजवळ पैसे नाही असं जर सरकार म्हणत असेल तर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, लाडक्या बहिणीचं नाव दाखवता आणि लाडक्या बहिणीला जातात किती पैसे? 46,000 कोटी रुपये जातात। आता तुम्ही कमी केले त्यामुळे अजून कमी जात असतील, पण इतर प्रोजेक्टवर तुम्ही पैसे किती खर्च करता? शक्तीपीठ महामार्गावर तुम्ही 86,000 कोटी रुपये खर्च करणार आहात, 20,000 कोटीचं या सरकारने खर्च काढलाय। मग मला सांगा, सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून एखाद्या आमदाराचा पगार थांबला का? एखाद्या कलेक्टरचा पगार थांबला का? एखाद्या प्रधान सचिवाचा पगार थांबला का? नाही। एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार थांबला का? क्लास 1 क्लास 2चा पगार थांबला का? अजिबात नाही। पण शेतकऱ्याला द्यायचं म्हटलं, छोट्या उद्योजकांना द्यायचं म्हटलं की यांच्या तिजोरीत पैसा नसतो। अशा पद्धतीची सरकारची दुटप्पी भूमिका आहे। आम्ही हे चालू देणार नाही। आम्ही एक प्रचंड मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, उद्योजकांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, छोट्या मोठे जे काय उद्योजक आहेत किंवा नवीन काहीतरी करू पाहत आहेत, हे कर्जाच्या विळखात बुडालेले आहेत, यांच्या गळ्याचा फास थांबवण्यासाठी आणि आत्महत्येकडे जाणारी यांची पावलं वाचवण्यासाठी आम्ही एक मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं करणार आहे। जर का प्रायव्हेट फायनान्स असेल, मायक्रो फायनान्स असेल, कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा प्रायव्हेट पतसंस्था असतील, यांनी जर का मुजोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत जर का आम्ही 2 हात करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल, याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं।